नमस्कार. माझ्या मुलीची सर्वात आवडती डिश म्हणजे चिकन क्रिस्पी. जेव्हा जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा तिची पहिली पसंती हीच असते. म्हणून आज मी तिच्यासाठी घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन क्रिस्पी बनवत आहे. ही सोपी आणि टेस्टी रेसिपी आता तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत आहे. चिकन क्रिस्पी सुपर क्रिस्पी होण्यासाठी खास टिप्स सुद्धा शेअर केलेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 350 ग्राम चिकन ब्रेस्ट पीस घेतलेले आहेत. आपल्याला अशा पद्धतीने स्ट्रीपमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित आपल्याला सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची टिप, जेव्हा आपण क्रिस्पी चिकन बनवतो तेव्हा आपल्याला चिकन ब्रेस्टच घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, 1 चमचा डार्क सोया सॉस. जेव्हा आपण कोणत्याही पदार्थामध्ये सोया सॉस घालतो तेव्हा मिठाचं प्रमाण थोडंसं बेताने घालायचं आहे, कारण की सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. त्यानंतर अर्धा चमचा व्हिनेगर, चाट मसाला घातलेला आहे. व्हिनेगर जर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि अर्ध्या तासाकरता आपण चिकन मुरवत ठेवणार आहोत. त्यानंतर आपल्याला चिकन कोट करण्यासाठी बॅटर तयार करायचं आहे. इथे मी 6 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. 3 चमचे आपल्याला मैदा घालायचा आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. जर तुम्हाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन क्रिस्पी हवं असेल तर हा इन्ग्रेडियंट अजिबात स्किप करू नका. व्हाईट पेपर पावडर, त्यामुळेच अप्रतिम चव येते. त्यानंतर थोडीशी बेकिंग पावडर घालायची आहे, यामुळे बॅटरला क्रिस्पीनेस येतो. थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका अंड्याचा फक्त पांढरा भाग घालायचा आहे. अंड्याचा पिवळा भाग टाकल्यावर चिकन क्रिस्पी फ्राय झाल्यानंतर सॉफ्ट होतं, अजिबात ते क्रिस्पी राहत नाही. त्यामुळे फक्त आपल्याला एग व्हाईटच घालायचं आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अगदी सेमी कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. इथं चिकनसुद्धा व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला चिकनचे स्ट्रीप अशा पद्धतीने उचलून बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करायचे आहे आणि त्यानंतर कडकडीत तेलामध्ये चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कमीत कमी पीस आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही जास्त पीस तळायला गेलात तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं आणि पाहिजे तितकं चिकन अजिबात क्रिस्पी होत नाही. नंतर ते सॉफ्ट होतं आणि आपल्याला वाटतं की घरी अजिबात चिकन क्रिस्पी होत नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. आता आपण अशाच पद्धतीने जोपर्यंत मस्त गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत व्यवस्थित तळून घेऊया. आता आपण फर्स्ट फ्राय करत आहोत. सेकंड फ्राय सुद्धा आपल्याला करायचं आहे. केव्हा करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगते. त्यानंतर बॅटर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे, ते तळाशी बसतं, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं. चिकन स्ट्रीप तेलामध्ये सोडण्याची सुद्धा एक पद्धत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जर चिकन स्ट्रीप तुम्ही तेलामध्ये सोडल्या तर त्या अजिबात एकमेकांना चिकटणार नाही, कारण की यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे त्यांचा गोळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चिकन स्ट्रीप तेलामध्ये सोडायचे आहेत. आता ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि यापेक्षा तुमच्याजवळ आणखीच काही चांगल्या टिप्स असतील किंवा ट्रिक असतील त्यासुद्धा तुम्ही माझ्यासोबत नक्कीच शेअर करू शकता. इथे चिकन फर्स्ट फ्राय करून झालेलं आहे. रंग किती अप्रतिम आलेला आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला एक सॉस तयार करायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल कडकडीत गरम झालं की बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि कांद्याची पात घ्यायची आहे. 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी करायची आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 3 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. इथं आपली कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झालेली आहे. आता पॅनमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे. त्यानंतर व्हाईट पेपर पावडर नसेल तर काळी मिरी पावडर घातली तरी सुद्धा चालेल. आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथं आपला बेसिक सॉस बनवून तयार झालेला आहे. तोपर्यंत आपण सेकंड फ्राय करून घेऊया. हवं असल्यास तुम्ही सॉसचा गॅस बंद सुद्धा करू शकता. जेव्हा आपण सेकंड फ्राय करतो याला फ्लॅश फ्राय म्हणतात. तर गॅसची फ्लेम मोठी आणि कडकडीत तेल गरम असायला हवं, तरच तुमचं चिकन क्रिस्पी बनून तयार होतं, म्हणजे सुपर क्रिस्पी बनून तयार होतं. अजिबात हे स्टेप मिस करू नका. त्यानंतर आपल्याला सॉसमध्ये कॉर्नची स्लरी, 1 चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि त्यानंतर फ्राय केलेलं क्रिस्पी चिकन आपल्याला घालायचं आहे. माझ्याकडे चिली सॉस नव्हता म्हणून मी कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे. व्यवस्थित आपल्याला चिकन 1 मिनिट कोट करून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ करू नका, नाहीतर चिकन सॉफ्ट होण्याची शक्यता असते. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला तीळ आणि पातीचा कांदा घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि गरमागरम
क्रिस्पी चिकन सर्व करायचं आहे. रंग तुम्ही बघू शकता आणि चवीला तर इतकं अप्रतिम झालेलं आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने चिकन क्रिस्पी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.